धुळे जिल्ह्यामध्ये 10 दिवसाच्या गणपतीचं आज विसर्जन आहे। मात्र धुळे शहरातील मुख्य मार्गांवर अशा पद्धतीचे खड्डे पडलेले आहेत, प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। विशेष म्हणजे आज अनेक गणेश मंडळांचं विसर्जन आहे आणि त्याच मार्गावर मोठे खड्डे आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी संघर्ष समितीच्या वतीने एक अनोखा आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। गणपतीच्या रूपामध्ये कार्यकर्त्यांनी या ठिकाणी वेशभूषा केलेली आहे। किमान गणपतीच्या दिवसात तरी खड्डे बुजवावेत अशी मागणी या ठिकाणी नागरिकांनी केलेली आहे। आपण जर बघितलं तर गणपती झालेले कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, काय मागणी आहे? हिंदूंचा सर्वात मोठा सण असलेला गणपती उत्सव गेल्या 10 दिवसापासून शहरात सुरू आहे। शहरात सततधार पाऊस पडतो आहे। महापालिका प्रशासन इतकं सुस्त आहे की आता माझी जायची वेळ आलेली आहे, तरी या गणपतीची काही व्यवस्था केलेली नाही आहे। म्हणून हा प्रतिकात्मक आम्ही आंदोलन केलेलं आहे। आता तरी महापालिका प्रशासनाला जाग यावे आणि शहरातल्या नागरिकांना कमीत कमी मी ज्या मार्गाने जातोय त्या मार्गातले रस्ते तरी चांगले व्हावे, यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। नक्कीच ज्या मार्गाने गणेश हा आता विसर्जनाकडे जात आहे त्या मार्गावरील खड्डे तरी बुजवावेत अशी माफक अपेक्षा गणेशाच्या स्वरूपात आलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।